नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे केतन आणि तुम्ही बघताय वाईब विथ केतनचा ब्लॉग. फिल्मिंग माय सेल्फचा. तर आजपासून मी करणार आहे डेली ब्लॉगिंग. सकाळचे वाजले 10:30. तुम्ही आता जातोय कारखान्यात. पाहत राहा माझा पूर्ण डेली ब्लॉगिंगचा. जर कोणी पण चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आलो आहे गाईस मी. आता थोड्याच वेळात मंडपात पण पोहोचेल. बघा पोहोचतोय मी. बघू शकता तुम्ही तिकडे चौरंग कारखाना. मी आता गणपतीच्या कारखान्यात आलो आहे. तुम्ही सुद्धा बघू शकतात. तुम्हाला मूर्त्या मी 1-2-3 दिवसानंतर दाखवेल, कारण की मूर्त्यांना रंग द्यायचा बाकी आहे आणि मूर्त्यांना हात वगैरे लावायचे बाकी आहेत. मग तुम्हाला मी 2-3 दिवसानंतर सर्व आकार टूर देईल. तर थोड्या एक मूर्तीचा मी दाखवतो. एक मूर्ती एकदम जबरदस्त मूर्ती आली आमच्या इथे. कृष्णाच्या रूपात मूर्ती आहे ही, बघू शकता तुम्ही. आता डोळे बनवायचे बाकी आहेत. ते आम्ही एंडला बनवणार आहे, कारण की आणि थोडंसं गणपतींना प्लॅस्टिक झाकलं आहे, कारण की धूळ लागू नये म्हणून. गणपतीचे खूप गणपती आले. त्या मोठ्या गणपतीला नाही दाखवू शकत जरा, कारण की गणपती इनकम्प्लीट आहे म्हणून. कम्प्लीट आहे, शेडिंग वगैरे देऊन झालेली आहे. बघू शकता. बघू शकता तुम्ही. पण बघू शकतात तुम्ही. हे आहे 7.5 फुटाची, 8.5 ऑलमोस्ट फुटाची आहे गणपती. मला या गणपतीचं हे दाद्यांना पूर्ण हे करायचं आहे, तर मी करतो ते. मोबाईल पडला तर बाहेर लागले. तर गाईस, मला आता गाड्यांना फिनिशिंग देऊन झाली आहे. तर आता मी करतो आहे गणपतीची फिनिशिंग. तुम्ही बघत राहा माझा पूर्ण ब्लॉग. आणि जो पण नवीन असेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी रोज आता डेली ब्लॉग टाकणार आहे. तुम्ही प्लीज डेली ब्लॉगसाठी नोटिफिकेशन ऑल करून ठेवा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू. मी आता निघालो आहे घरी जायसाठी. वेळ झाला आहे घरी जायला. जेवून मग पुन्हा क्लास. थोडं 1-5 मिनटं युवराजकडे जाऊन येतो. बघतो तो, त्यांनी मला बोलवलं नाही. बघा आलेला आहे माणूस. जाऊया आता घरी, जेवूया, मग सीधा जाणार स्टेशनवरून परत घरी. फुलान वाट लागली आहे. लाईक यो कर, असं कर. काय सांगेल या. A few minutes later. आता गाईस मी निघालो आहे क्लाससाठी. 1 तासाचा क्लास आहे, तो लगेच हे करून पुन्हा घरी यायचं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप हॅक्टिक आहे.
बघू शकता 3 वाजले, 3चा क्लास आहे आणि मी 3 वाजता निघतोय. खूप डोकं आहे मला. सर्व बंद करूया आधी आपण, किंवा मम्मी आली किंवा मम्मी ओरडेल, वाट लागायची घरी. मम्मीचं भाषण चालू. चला जाऊया आपण खाली. बघत राहा माझा पुन्हा फ्लेमिंग मायसेल्फचा. अरे तर गाईस मी आता निघालो आहे क्लाससाठी. पाय दुखतायत आज. मार्गही भेटली आहे. कंपनी देणार आहे मला शाखेपर्यंत. ऑटो घेऊन येणार आहे, कारण की आमचा मित्र मल्हार जो हॉस्पिटलमध्ये, त्याच्यासाठी काही स्प्रे करा. लवकरात लवकर ठीक होऊन परत एकदा पुन्हा एका एनर्जेटिक ब्लॉगमध्ये येणार तो. खूप ट्रॅफिक लागलं आहे मेघवाडीत. मेघवाडी परिसरात खूप ट्रॅफिक आहे. काय माहिती काय झालं आमच्या मेघवाडीला. काय बोलणार मग ट्रॅफिकसाठी? काय नाही, जाऊ दे, हे नेहमीचं आपल्यासाठी. गाईस जसा मी निघालो तसा पाऊस आला. शेअर माझा लकच खराब आहे. लक किती खराब चाललं आहे माझं भाई. फालतू लक आहे भाई माझं किती. बघा ना, सकाळपासून उन्हाळा चालू होता आणि दुपारी पावसाळा, मग आता संध्याकाळी हिवाळा. काय होतं काय काय माहिती. चला काय करणार, क्लासला तर जावं लागणार, अभ्यास करावा लागणार. बघ किती जोरात पाऊस येतोय बघा. फायनली क्लासला पोचलो आहे. जातो आता क्लासमध्ये आणि तुम्हाला नंतर भेटतो. 1 hour later. क्लासवरून सुटलो आहे मी. आता बघा पाऊस नाही. दुपारी पाऊस होता, तुम्हाला बोललेलो ना मी. आता पाऊस नसतो, आता रात्री थंडी. बघा अरे शपथ, ऑटोला खूप लाईन आहे. बघू शकता. चला आपण घरी भेटूया आता. अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये. आता काहीतरी ट्रॅफिक खुललं आहे. जंपर आणतात ना मध्ये मध्ये, परत लागला ट्रॅफिक. फायनली गाईस आलो. किती वाजले? 4:30 वाजून गेले. 4 वाजता सुटलेलो मी. 4 वाजता. खूप थकलोय. हा घर पण क्लीन नाही केलं आहे मी. बॅग घेणार, फेका, डायरेक्ट आता झोपून जाणार. संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि माझे क्लासचे मुलं आलेले आहेत. वाच, अभ्यास कर. अजून एक येणार आहे. हा व्लॉग सकाळी पोस्ट करणार मी एडिट करून. पाहत राहा व्लॉग माझा पूर्ण. क्लासचे मुलं गेले आहेत. वाजलेत 8 आणि मम्मी आज काहीतरी स्पेशल बनवते. मम्मी काय बनवते? मम्मी उत्तापा बनवते. तर इकडे हे काढलेले आहे. तर आज स्पेशल जेवण उत्तापा खायला भेटणार आहे. पप्पा बातम्या बघतायत काय होतं आपल्या मुंबई शहरात. तर पाहत राहा हा पूर्ण आपला. माझं तो जेवण रेडी आहे. तुम्हाला मी जेवण भेटतो. गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. टिल टाईम बाय.